सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलवर आपण पुस्तकांवर चर्चा करतो. आज आपल्यासोबत आहे अभिषेक कुमार यांचं पुस्तक हैदराबाद क्राईम फाईल्स. हैदराबाद म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? म्हणजे एकीकडे ते चार मिनार, ती नवाबी शान, बिर्याणी. हो, ते जुनं पारंपरिक शहर. अगदी. आणि मग दुसरीकडे एकदम हायटेक सिटी, गुगल, मायक्रोसॉफ्टची ऑफिसं, ते सायबर टावर्स. भारताचं IT हब. बरोबर. पण ह्या दोन म्हणजे अगदी वेगळ्या ओळखींच्या मध्ये ना एक तिसरं जग आहे, गुन्हेगारीचं जग. आणि आज आपण याच जगाबद्दल बोलणार आहोत. हो. अभिषेक कुमार यांच्या हैदराबाद क्राईम फाईल्स या पुस्तकातून आपण याच अदृश्य जगाचा शोध घेणार आहोत. आणि मला असं वाटतं की हे पुस्तक निवडणं खूप महत्वाचं आहे. का? कारण ही गोष्ट फक्त हैदराबादची नाही, आज भारतातल्या अनेक मोठ्या शहरांची हीच कहाणी आहे, जिथे परंपरा आणि आधुनिकता एकत्र नांदायचा प्रयत्न करतायत, पण त्यातून अनेकदा संघर्षच तयार होतो. अगदी. मला तर पुस्तकाची टॅगलाईनच खूप आवडली, वेअर ट्रेडिशन मीट्स टेक अँड क्राईम हाइड्स इन प्लेन साईट. होम. म्हणजे जिथे परंपरा आणि तंत्रज्ञान एकत्र येतात आणि गुन्हेगारी चक्क नजरेआड लपलेली असते. हे नजरेआड लपलेले असणं मला खूप महत्वाचं वाटतं. बरोबर. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story, just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. कारण गुन्हेगारी फक्त अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये नसते. नाहीच. ती कदाचित त्या चकचकीत काचेच्या इमारतींमध्येही असू शकते. आणि लेखक हीच दुहेरी ओळख कथेचा कॅनव्हास म्हणून वापरतात. पण ते फक्त बॅकग्राऊंड नाहीये. या दोन जगातली दरी, ती विषमता, तो संघर्ष हेच या पुस्तकातल्या गुन्हेगारीचं मूळ कारण बनतं. अच्छा. जुन्या शहरातल्या गरजा आणि नव्या शहरातला लोभ जेव्हा एकमेकांना भिडतात तेव्हा काय होतं हे या कथांमधून आपल्यासमोर येतं. आणि या सगळ्या गुंतागुंतीचा सामना करण्यासाठी आपल्यासमोर एक खूपच दमदार पात्र आहे, इन्स्पेक्टर सरिता रेड्डी. हो. तिला फियर्स अँड इंटेलिजंट फिमेल प्रोटॅगोनिस्ट असं म्हटलं आहे. पण आजकाल अनेक कथांमध्ये कणखर स्त्री पात्र असतात. मग सरिता रेड्डीमध्ये असं काय वेगळेपण आहे? मला वाटतं तिचं वेगळेपण तिच्या धाडसात नाही तर तिच्या परिस्थितीत आहे. म्हणजे ती व्यवस्थेचा एक भाग आहे, पण ती त्याच व्यवस्थेच्या त्रुटींविरुद्ध लढतेय. ती फक्त गुन्हेगारांना पकडत नाहीये, तिला तिच्याच डिपार्टमेंटमधलं राजकारण, तो दबाव, ती पुरुषी मानसिकता या सगळ्यांशी रोज लढावं लागतं. अच्छा, म्हणजे तिचं खरं युद्ध बाहेरच्या गुन्हेगारांपेक्षा आतल्या व्यवस्थेशी जास्त आहे. अगदी बरोबर. तिची बुद्धिमत्ता फक्त पुरावे गोळा करण्यापुरती नाही, तर या सगळ्या चक्रव्यूहातून स्वतःचा मार्ग काढण्यात आहे. ती एकटी आहे, पण हरलेली नाही. म्हणजे ती एक आदर्शवादी सुपरहिरो नाही, तर वास्तवात जगणारी, संघर्ष करणारी एक सामान्य पण तरीही असामान्य स्त्री आहे. परफेक्ट. चला, तर मग तिच्या काही केसेसबद्दल बोलूया. कारण पुस्तकात अनेक वेगवेगळी प्रकरणं आहेत, जी वरवर पाहता एकमेकांपासून खूपच वेगळी वाटतात. हो, आणि इथेच लेखकाचं कौशल्य दिसतं. सुरुवातीला आपल्याला वाटतं की आपण वेगवेगळ्या कथा वाचतोय. उदाहरणार्थ एक केस आहे एका अब्जाधीश कुटुंबातल्या वारसदार मुलीच्या अपहरणाची. ही एक हाय प्रोफाईल केस आहे. पैसा, प्रतिष्ठा, मीडिया, सगळ्यात दबाव असणार. हो. आणि दुसरीकडे हाय सोसायटीमध्ये एक खून होतो, जो सगळ्या शहराला हादरवून टाकतो. आणि त्या केसमुळे त्या उच्चभ्रू लोकांचे मुखवटे गळून पडतात. पण यात एक खूपच वेगळी आणि आधुनिक केस आहे, जिने माझं लक्ष वेधून घेतलं. कोणती? कृत्रिम बुद्धिमत्तेवर म्हणजे AI वर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना त्रास देणारं एक डिजिटल भूत. हो. हे काय प्रकरण आहे? हे आजच्या सायबर युगाशी खूपच मिळतं-जुळतं वाटतं. आणि हीच केस या पुस्तकाला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. हे डिजिटल भूत म्हणजे काही आत्मा वगैरे नाही. मग? तर तो एक अत्यंत हुशार हॅकर आहे, सायबर क्रिमिनल. तो AI संशोधकांच्या सिस्टीममध्ये घुसून त्यांना मानसिक त्रास देतो, त्यांचा डेटा चोरतो, त्यांची उपकरणं विचित्र वागायला लावतो.
बापरे. संशोधकांना वाटायला लागतं की त्यांच्या लॅबमध्ये खरंच भूत आहे. ही केस मन आणि मशीन यांच्यातली रेषा किती धुसर होऊ शकते हे दाखवते. हे खूपच भयावह आहे. पण या सगळ्याचा एकमेकांशी संबंध काय? म्हणजे एकीकडे अब्जाधीशांची मुलगी, दुसरीकडे खून आणि तिसरीकडे हे डिजिटल भूत. सुरुवातीला सरितालाही तसंच वाटतं. तिला वाटतं की ती वेगवेगळ्या सुट्ट्या प्रकारांवर काम करतीये. पण तसं नाहीये. नाही. जसा जसा तपास पुढे जातो तसं तसं तिच्या लक्षात येतं की या सगळ्या घटना एकाच मोठ्या षडयंत्राचे भाग आहेत. प्रत्येक केसचा धागा दुसऱ्या केसशी जोडलेला आहे. अच्छा. सत्ता, नियंत्रण आणि सूड याचं एक अदृश्य जाळं शहराच्या दोन्ही भागांमध्ये पसरलेलं आहे. ह्या केसेस म्हणजे फक्त गुन्हे नाहीत, तर त्या एक मोठ्या कोड्याचे तुकडे आहेत. म्हणजे प्रत्येक केस सोडवताना तिला एक नवीन माहिती मिळते, जी तिला मोठ्या चित्राच्या जवळ घेऊन जाते. अगदी. पण मला एक प्रश्न पडतो. अशा वेगवेगळ्या केसेस एकत्र जोडण्याचा प्रयत्न अनेकदा फसतो. तो खूप फिल्मी किंवा अवास्तव वाटू शकतो. लेखकाने हे कितपत यशस्वीपणे केलं आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर पुस्तकाच्या शैलीत दडलेलं आहे. ही कथा ग्रिटी, रिअलिस्टिक आणि प्रोसिजरल आहे. प्रोसिजरल म्हणजे काय? यात फिल्मी ड्रामा कमी आणि खरी पोलीस कारवाई जास्त आहे का? अगदी बरोबर. यात आपल्याला पोलिसांची खरी कार्यपद्धती दिसते. पुरावे गोळा करणं, फॉरेन्सिक टीमचं काम, तासनतास चौकशी आणि पेपरवर्क. हो, प्रचंड पेपरवर्क. अनेकदा तपास पुढे जात नाही. वरिष्ठांकडून दबाव येतो, राजकीय हस्तक्षेप होतो. हे सगळं खूप वास्तववादी पद्धतीने मांडलं आहे. आणि त्यामुळेच त्या केसेसमधला संबंध अचानक उघड झाला असं वाटत नाही. नाही, ते सरिताच्या मेहनतीचं आणि चिकाटीचं फळ वाटतं. या वास्तववादी मांडणीमुळे वाचक कथेमध्ये जास्त गुंतून राहत असणार, खास करून हैदराबादमधले वाचक. नक्कीच. जेव्हा आपल्याला माहीत असलेल्या ठिकाणी गुन्हा घडतो, म्हणजे समजा बंजारा हिल्सच्या बंगल्यात किंवा गचिबावलीच ऑफिसमध्ये, तेव्हा तो अधिक वास्तविक आणि भीतीदायक वाटतो. हो, खरंय. लेखक या तंत्राचा खूप प्रभावीपणे वापर करतात. त्यामुळे हैदराबाद हे फक्त कथेचं बॅकग्राऊंड राहत नाही, तर ते स्वतः एक पात्र बनतं. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? या कथा फक्त गुन्हेगारी आणि तपासापुरत्या मर्यादित आहेत, की त्यातून लेखक आणखी काही सांगण्याचा प्रयत्न करतायत? मला वाटतं ह्या कथा गुन्हेगारीच्या पलीकडे जाऊन एक महत्त्वाचं सामाजिक भाष्य करतात. याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर लक्षात येतं की हे पुस्तक काही गंभीर प्रश्नांवर बोट ठेवतं. जसं की शहरांचा विकास होतो म्हणजे नक्की काय होतं? जेव्हा एकाच शहरात दोन भारत तयार होतात, एक श्रीमंत आधुनिक आणि दुसरा गरीब पारंपरिक, तेव्हा त्यातून जी सामाजिक विषमता निर्माण होते ती गुन्हेगारीला कशी खतपाणी घालते. म्हणजे गुन्हेगारी ही काही वाईट लोकांची कृती नसून ती समाजातील परिस्थितीचा परिणाम आहे असं लेखकाला सुचवायचं आहे का? हो, हे पुस्तक आपल्याला विचार करायला लावतं की प्रत्येक गुन्हेगारामागे कहाणी असते. अर्थात हे त्यांच्या कृत्यांचं समर्थन करत नाही. नाही, पण त्यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न करतं. बरोबर. शहराचा तो चकचकीत मुखवटा काढल्यावर त्यामागे लोभ, भीती, हतबलता आणि जगण्याच्या संघर्षात अडकलेल्या लोकांचे खरे चेहरे दिसतात. गुन्हेगारी ही समाजापासून वेगळी गोष्ट नाही, तर ती समाजातील खोलवर रुजलेल्या समस्यांचं प्रतिबिंब आहे. आता आपण लेखकाबद्दल बोलूया, कारण त्यांची पार्श्वभूमी या पुस्तकाला अधिक रंजक बनवते. अभिषेक कुमार हे कम्प्युटर सायन्स इंजिनियर आहेत. एक यशस्वी उद्योजक आहेत. आणि त्याचबरोबर लेखक, गीतकार, संगीतकार आणि गायकही आहेत. आणि त्यांची ही पार्श्वभूमी केवळ त्यांच्या बायोडेटामध्ये नाही, तर ती त्यांच्या लेखनात स्पष्टपणे उतरली आहे. विशेषतः त्यांची तंत्रज्ञानाची समज. अगदी. डिजिटल घोस्टची केस त्यांनी ज्या पद्धतीने लिहिली आहे ती केवळ एक इंजिनियरच लिहू शकतो. सायबर क्राईम आणि तंत्रज्ञानाचा वापर करून केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांची मांडणी त्यांनी ज्या बारकाईने केली आहे ती खूप खरी वाटते. त्यामुळेच हे पुस्तक केवळ एक पारंपरिक पोलीस ड्रामा राहत नाही. नाही, ते त्या पलीकडे जातं. म्हणूनच हे पुस्तक सायबर क्राईम, सायकोलॉजिकल सस्पेन्स आणि पोलीस ड्रामा यांचं एक उत्तम मिश्रण बनलंय. आणि मला वाटतं ज्यांना आंतरराष्ट्रीय थ्रिलर्स किंवा इंडियन नॉयर प्रकारच्या कथा आवडतात त्यांना हे पुस्तक नक्कीच आवडेल. हो, कारण यात केवळ कोणी केलं यावर नाही तर का केलं यावर जास्त भर आहे.
थोडक्यात सांगायचं तर हैदराबाद क्राईम फाईल्स हे केवळ काही गुन्हेगारी कथांचा संकलन नाही, नाहीच. तर ते एका शहराच्या दुहेरी ओळखीचा, तिथल्या संघर्षाचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या रहस्यांचा एक वेगवान आणि थरारक प्रवास आहे. हे पुस्तक आपल्याला विचार करायला भाग पाडतं की आपल्या शहराची जी ओळख आपल्याला दिसते तीच खरी आहे का? की त्या चकचकीत चेहऱ्यामागे अनेक रहस्य दडलेली आहेत. आम्ही sharingstories.in वर #pushing Indian authors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांच्या पुस्तकांना प्रोत्साहन देत आहोत. या कार्यक्रमाला plotsformovies.com यांचे समर्थन लाभले आहे. हे एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहून पुस्तकाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता. जर आपल्याला आमची ही चर्चा आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्या. हे पुस्तक विकत घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा. जाता जाता एक विचार सोडून जातो. हां, या पुस्तकात आपण पाहिलं की डिजिटल घोस्टच्या केसमध्ये मन आणि मशीन यांच्यातली रेषा धुसर होताना दिसते. हो, यावरून असा विचार येतो की भविष्यात जेव्हा आपलं जगणं, आपल्या आठवणी, आपली ओळख सगळंच तंत्रज्ञान आणि AIवर पूर्णपणे अवलंबून असेल, तेव्हा गुन्हेगारीचं स्वरूप काय असेल? खरंय. आठवणी आणि तुमची ओळखच चोरू शकेल किंवा बदलू शकेल, तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली जाईल? हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. यावर नक्कीच अधिक चर्चा व्हायला हवी. तुमचा आवडता भारतीय लेखक आणि त्यांचं पुस्तक कोणतं आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.